गोंडगाव राम मंदिर परिसर रामनामाने दुमदुमला। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील राम मंदिर 2 दिवसांपूर्वी पाण्याने स्वच्छ करण्यात आले होते। अयोध्या येथे प्रभू श्रीराम येत आहेत म्हणून गोंडगाव येथे सकाळपासूनच भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढून सजावट केली होती। घरावर झेंडे लावून प्रभू रामचंद्रांच्या घोषणाचा जयघोष करण्यात आला। राम मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। परिसरात हा कार्यक्रम न भूतो न भविष्यतो असा झाला असून कधीच एवढे भाविक एकाच वेळेस पाहावयास मिळाले नव्हते। डीजेच्या गाण्यावर भारत का बच्चा बच्चा बोल रहा है जय सियाराम हमारा है। तरुणांनी खूप उत्साह दाखवत 12 वाजून 10 मिनिटांनी राम मंदिर मध्ये आरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपूर्ण गोंडगाव गमगीत झालेले दिसत होते। यावेळी जय श्रीराम नावाचा जयघोष करण्यात आला। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, गोंडगाव। जे पावन पवित्र स्थान निर्माण झालं आहे रामाच्या प्रतिमेचे पूजन, आपल्या गावात जो उत्साह आलेला आहे, काय याविषयी आणि काय आपल्या मंदिराचं काय वैशिष्ट्य? आजचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे खूप सोन्यासारखा आहे। जे आपण मुहूर्त प्रभू रामचंद्राचं बघत होतो तर तो आज फळाला आलेला आहे। कारण प्रभू रामचंद्रांची जी स्थापना अयोध्येत झाली त्याच्याबद्दल सर्व नागरिकांनी, सर्व देशभर हा मोठा उत्साह साजरा केला। आणि याचं महत्त्व एक आहे की आपला सनातन हिंदू धर्म याला पूरक असं स्थान मिळालेलं आहे। आणि प्रभू रामचंद्र हे सर्वांचं पवित्र मनामध्ये असं स्थान निर्माण करणारं, कारण आपण येतानाही श्रीराम म्हणतो आणि जातानाही श्रीराम म्हणतो। त्याच्यासाठी बोला श्रीरामचंद्र महाराज की जय। आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली आणि कधीपासून? आपल्या मंदिराची स्थापना पुरातन कालापासून झालेली आहे। कारण त्याच्यात आता 350 ते 400 वर्ष झालेली आहेत यायला। कारण ते आमची ही 3री पिढी आहे, त्यामुळे भरपूर म्हणजे त्याच्या आधीचं झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र तिथे विराजमान होते आदि विठ्ठल मंदिरात। त्याच्यानंतर गावातल्या लोकांना काहीतरी भगवंताने दृष्टांत दिला आणि त्याप्रमाणे इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर पहिल्यापासून जागा, पूर्वजांपासून जागा सोडून ठेवलेली होती आणि ते कधीच म्हणजे भगवंताच्या मनात होतं। पण देवाने तो मुहूर्त साधून एक दिवस हे सुद्धा आता कधीच पुरातन मंदिर आहे तर प्रभू रामचंद्राची ही स्थापना या ठिकाणी झाली। आणि सर्व भाविक इथं रोज नित्यनियमाने म्हणजे काकड आरती, त्याच्यानंतर कथा कीर्तन याच्यासाठी येतात, नमस्कार करतात भाविक। म्हणजे सगळं मंगलमय वातावरण इथं होतं। आजच्या दिवसाची सुरुवात कशी केली तुम्ही? आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली की प्रथम म्हणजे सर्व अक्षता वाटल्या आणि कलश स्थापन केला। पहिले गणपती पुण्यवाचन केलं आणि नंतर मातृका पूजनांची म्हणजे स्थापना करून नमस्कार केला। प्रभू रामचंद्रांचं शोभायात्रा काढली। त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं अभिषेक पूजन झालं आणि त्याच्यानंतर प्रसादाचं आरतीचं नियोजन झालं आणि तीर्थप्रसाद घेऊन सर्व भाविक अगदी संतुष्ट झाले। आणि हेच सर्व आता आपल्या बांधवांना हीच सद्बुद्धी देवो आणि असंच मंगल कार्य आपल्याकडून घडो ही माझी प्रभुचरणाजवळ प्रार्थना आहे। बोला जय श्रीरामचंद्र की।